आजची गोष्ट आहे शिवलीलामृतातील 6व्या अध्यायाची। ही कथा ऐकल्याने सौभाग्य प्राप्ती होते, तसेच कौटुंबिक आपत्तीही टळतात। आर्यावर्त देशाचा राजा चित्रवर्मा हा पुण्यशील आणि प्रतापी होता। विष्णू आणि शिवाचा उपासक होता। त्याचे मुलगेही पित्याप्रमाणे शूरवीर होते। बऱ्याच नवसाने त्याला कन्यारत्न प्राप्त झाले। तिचं नाव सीमंतिनी अतिशय रूपवान लावण्यवती होती। तिच्या जन्मदिनी पंडितांनी तिचं भविष्य वर्तवलं होतं। पंडित म्हणाले, ही पृथ्वीची स्वामिनी होणार। पण एका पंडिताने मात्र आनंदाला विरजण लागावं असं भविष्य सांगितलं। ते म्हणाले, हिला वयाच्या 14व्या वर्षी वैधव्य प्राप्त होईल। राजा मनातून उदास झाला। पुढे तो ब्राह्मण म्हणाला, पण शिवाच्या कृपेमुळे तिला पुन्हा सौभाग्य प्राप्ती होईल असा योग आहे। राजाला चिंतारोग लागला। सीमंतिनी हळूहळू मोठी होत होती। उपवर कन्या झाली तेव्हा तिला आपल्या वर्तवलेल्या भविष्याबद्दल समजले। तिने ऋषीपत्नी मैत्रीकडून दीक्षा घेतली आणि सौभाग्यवर्धन व्रताची विचारणा केली। गुरुच्या सांगण्यानुसार तिने शिवाराधना सुरू केली। सोमवार व्रत पंचाक्षरी मंत्र घेतला। मैत्री म्हणाली, दुःखाचे डोंगर जरी कोसळले तरी हे व्रत सोडू नको। सीमंतिनीने व्रत सुरू केले। 1100 दाम्पत्य पूजन करून त्यांना वस्त्रालंकार अर्पण करत असे। तसंच ब्राह्मण भोजन अतिथी भोजन देत असे। संपूर्ण शिवपूजा आणि जागरण करीत असे। असे करता करता एके दिवशी नैषद देशाचा राजपुत्र चित्रांगद याच्यासोबत तिचा विवाह झाला। तोही शिवाचा फार मोठा भक्त होता। 4 दिवस विवाह सोहळा चालला। राजाने अपार धनसंपत्ती दान केली। लग्नानंतर दीपावली निमित्त मुलगा आणि जावई यांना निमंत्रण पाठवलं। चित्रांगद सासरी आला। एका सायंकाळी यमुना नदीत नौका विहार करत असताना अचानक मोठं वादळ सुरू झालं आणि त्याची नौका पाण्यात बुडाली। चित्रांगद यमुनेच्या खोल पाण्यात बुडाला। सुदैवाने नागकन्याने त्याला पाताळात नागलोकात नेलं। तिकडे राजवाड्यात फार गोंधळ माजला। सीमंतिनीला वैधव्य आलं। तिच्या शोकाला पारावार राहिला नाही। राजा चित्रवर्मा हतबल झाला। चित्रांगदाचे आई वडील तेथे आले। आई विलाप करू लागली। यमुना नदीजवळ आपला पुत्र मागू लागली। दुःखी अंतःकरणाने सर्व परत राजवाड्यात आले। हे सर्व घडले तरी सीमंतिनीने आपलं सोमवार व्रत सोडलं नाही। उलट अधिक भक्तीने निष्ठेने ती ते करू लागली। तिचा दृढ विश्वास होता। अशी 3 वर्ष निघून गेली। चित्रांगदाच्या राज्यावर शत्रूने आक्रमण करून त्याच्या मातापित्याला बंदी केलं होतं। तिकडे नाजरा तक्षकने चित्रांगदाला अभय दिलं होतं। त्याची काळजी घेतली होती। तो पूर्णतः ठीक झाल्यानंतर नागलोकातील अमूल्य अशी रत्ने, हिरे, माणकं त्याला भेट दिली आणि 12 सहस्र नागांचं बळही त्याला दिलं। मनाच्या वारूवर स्वार होऊन चित्रांगदासोबत नौका भरून अपार धनसंपत्ती देऊन पुन्हा त्याला यमुने बाहेर पाठवलं। त्याचवेळी सीमंतिनी आपल्या सख्यांबरोबर तिथे आली होती। चित्रांगदाने तिला पाहिलं। ती उदास दिसत होती। त्याने तिच्या सख्यांजवळ तिची विचारणा केली असता त्या म्हणाल्या, हिचा नवरा 3 वर्षापूर्वी याच यमुना नदीत बुडाला म्हणून ती दुःखी आहे। त्यावर चित्रांगदाने सीमंतिनीचा हात हातात घेतला। म्हणाला, हिचा नवरा काही दिवसात परत येईल आणि असं म्हणून तो वारूवर स्वार होऊन निघून गेला। सीमंतिनी अचंबित झाली। तिच्या मैत्रिणी म्हणाल्या, हा चित्रांगदच तर नव्हे ना? असा कोण पुरुष आहे जो तुझा हात धरू शकेल? त्यांचं ते बोलणं ऐकताच सीमंतिनीच्या चेहऱ्यावर आनंद परतला। ती मनात म्हणाली, हे महादेवा, हे सत्य झालं तर लक्ष बिल्वदलाने तुझं पूजन करेल आणि तितक्याच वाती समर्पित कर। ती सख्यांना म्हणाली, ही गोष्ट कुठेच प्रकट करू नका। चित्रांगद वारूवर स्वार होऊन आपल्या राज्यात गेला। शत्रूला ही वार्ता समजली। प्रचंड सहस्रावधी नागांच्या ताकदीने चित्रांगदाने शत्रूला पराभूत केलं आणि आई वडिलांची सुटका केली। त्यांना मुलाला पाहून अतिशय आनंद झाला। राज्य स्थापन करून तो परत सीमंतिनीच्या नगरात आला। चित्रवर्माला ही वार्ता समजली की त्यांचा जावई परत आला आहे। तो आनंदित झाला। दोघांचा पुन्हा विवाह करण्यात आला। राज्यात दिवाळी साजरी झाली। चित्रांगदाने नागलोकातून आणलेल्या मोत्या दागिन्यांनी सीमंतिनीला सजवलं। शिवाच्या कृपेमुळे दोघांचं पुनर्मिलन झालं होतं। दोघांनीही लक्ष जोडप्यांचं शिवपार्वती म्हणून पूजन केलं। व्रताची सांगता केली। ही कथा ऐकणाऱ्यालाही शिवकृपा प्राप्त होते। त्यांचं सांसारिक जीवन सुखी होतं।
कोणतीही गोष्ट नित्यनेमाने अखंडपणे निष्ठेने केली की त्याचं योग्य फळ मिळतंच. ओम नमः शिवाय.